आणि दुसरे षटक देखील समाप्त होत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती. धावा तुम्ही पाहू शकाल तब्बल 21 धावा. फक्त 1 धाव खर्च केली या गोलंदाजाने. कौतुक करावं लागेल अमोल यांचं. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत असताना आमदार प्रीमियर लीग मध्ये 2 षटक समाप्त, 21 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगली गोलंदाजी होतीये. अगदी उन्हाचा तडाखा आहे. तडाखेबाजी बॅटिंग करावी लागेल मुजावर ब्रदर्स या टीमला. आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल या मॅच मध्ये. चर्चा रंगल्या जात आहेत आज या स्पर्धेमध्ये. प्रत्येक खेळाडू अगदी स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे. आणि अगदी पाहायला गेलं तर चौथी मॅच पाहतोय आजच्या दिवसातील. महत्वपूर्ण मुकाबला, आमने सामने की टक्कर. बॉलर तयार होत आहेत. जितेंद्र, पहिलाच बॉल पहा, ऑप्शन वरती आले. यावेळी मात्र आक्रमण केलंय, बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. येतोय फलंदाज. आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना लल्लन यांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. 6 धावा. काय फटका केलाय, रिप्ले मध्ये देखील दाखवलं जाईल आमच्या फोर्स 1 लाईव्हच्या माध्यमातून. अप्रतिम फटका. स्क्वेअर लेगला मात्र खेचला, ठोकला. यावेळी पहा, यावेळी चुकी होतीये क्रिकेट मध्ये. चुकीला माफी नाही. फटका खेळायचा होते कुठे आणि खेळला कुठे. बॉल गेला अगदी सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पॉइंट वरती तुम्ही पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात होते. कॅच पकडला, मॅच मध्ये रंगत निर्माण झाली. विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद होत आहेत. चांगली गोलंदाजी बीपीसी पेट्रोलिंग संघाच्या माध्यमातून. अगदी झटके दिले जात आहेत मुजावर ब्रदर्स या टीमला विकेटच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. प्रशांत मोरे सज्ज होत आहेत. लल्लन यांची चांगली खेळी राहिली. अगदी संघासाठी स्वतःचं काम जे करायचं होतं त्या प्रकारे बॅटिंग राहिली. परंतु एखाद्या खेळाडूची त्यांना देखील साथ मिळाली असती तर संघासाठी चांगली धावसंख्या उभारण्याचा त्यांचा देखील मानस राहिला असता. परंतु कॅच मध्ये तिथे कॉल मिळाला, फलंदाज बाद झाले आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. प्रशांत मोरे इज ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्रायकिंग इन वरती तुम्ही पाहताय फलंदाज अगदी सज्ज आहेत. ज्योतिबा, बॉलर देखील तयार होत आहेत. गोलंदाज आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. ज्या प्रकारे दुसरं षटक अमोल यांनी हाताळलं ना, अगदी इम्पॅक्ट फॅक्टर ठरलाय टीमचा. चांगली गोलंदाजी. बॉलर तयार होत आहेत. यावेळी पहा, अगदी आलेल्या मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. फटका चांगला आहे परंतु फटक्याची दिशा पाहावी लागेल. डिक्लेअर झोन मध्ये चाललाय बॉल, सिंगल मिळेल. प्रेक्षक पाठीमागे जो बॉल गेला यस आलाय मॅच बॉल. आता आक्रमण केलं जाईल का पाहावं लागेल. पहा, अगदी अग्रेसिव्हपणा पहा फलंदाजाचा. अगदी मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न करतायत. आल्या आल्या मात्र आक्रमण करायचं आहे कुठेतरी. ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातं अंधाधुंदी बॅटिंग. ओ हो हो, यावेळी रनआउट मध्ये आलाय बॉल परंतु त्यामध्ये काय क्षेत्ररक्षण. अप्रतिम. एकदा क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर जोरदार टाळ्या होऊया. काय फिल्डिंग केली आहे, दर्जेदार क्षेत्ररक्षण. कौतुक करावं लागेल. असं वाटलं हा बॉल अगदी सीमारेषेच्या बाहेर जातोय की काय, परंतु तिथे पाहायला गेले तर आमचे क्षेत्ररक्षक तैनात होते. शरीफ भाई आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणासाठी तैनात होते. काय क्षेत्ररक्षण. अगदी बॉल आणि सीमारेषेच्या लगत एक मोठी भिंत उभी केली की काय शरीफ नावाची, आणि बॉल अडवला गेला. यावेळी देखील चांगला चेंडू डॉट बॉल आलाय दरम्यानचा. अगदी ओव्हरची समाप्ती झाली आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 29 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. थोडंसं शांत वातावरण मॅच मध्ये आपण पाहतोय कारण आक्रमण होत नाहीये. धीम्या गतीने धावफलक पुढे सरसावतोय. थेंबे थेंबे तळे साचे आणि त्याच प्रकारे मात्र धावसंख्या पुढे सरसावली जाते.
बॉलर तयार होत आहेत. पुन्हा एकदा अमोल आलेत. चांगली गोलंदाजी राहिली होती यांचे देखील दुसरे षटक हातात असताना यावेळी वैयक्तिक दुसरा हातात आहेत संघासाठी चौथा. पहिलाच बॉल आता पाहावा लागेल. पंचाकडे देखील नजर वळली जाईल. शाहिद मोमीन सर देखील तिथे उपस्थित आहेत. आता पाहिलं जाईल, पूर्णपणे नजरा वळतील. यस, वाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून दर्शवला गेलाय. वेट अँड वॉच. थांबले, पाहिलं, ओळखलं, नेहारलं आणि सांगितलं हा वाईट बॉल आहे. वन बाउंसचा इशारा. ओके, वाईट बॉल आणि त्यानंतर बॉल तयार. यावेळी पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक. फर्स्ट स्लिप मध्ये कॅच अटेम्प्ट. फलंदाज बाद. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. काय गोलंदाजी राहिली आहे अप्रतिम. बीपीसी पेट्रोलिंग स्पोर्ट्स या संघाची चांगली गोलंदाजी. फलंदाजाला परतीचा इशारा दिला. न्यू बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील. बॅटर नेम राहुल. राहुल सज्ज होत आहेत बॅटिंगसाठी. ज्योतिबा यांचा विचार केला तर त्यांनी देखील संयम ठेवलाय. आतापर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ते देखील सज्ज आहेत. ते देखील म्हणत असतील मला स्ट्राईक कधी मिळते, मी देखील आक्रमण करण्यासाठी तयार आहे. मी सुद्धा संघाची धावसंख्या पुढे सरसावू शकतोय. परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ते देखील संयम ठेवलाय त्यांनी देखील. 30 धावा धावलकावरती अमोल यांची चांगली गोलंदाजी. एक वाईट बॉल आला, त्यानंतर विकेट प्राप्त केली आहे. वेगवान बॉल. काय गोलंदाजी केली आहे. टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा बॉल. पंच आता दर्शवतायत नो बॉलचा इशारा. पहिल्या चेंडूवरती सांगितलं होतं वन बाउन्स वॉर्निंग दिली होती. पुन्हा एकदा तुम्ही हा चेंडू हाताळू शकत नाही. परंतु यावेळी गोलंदाजाने तोच मानस ठेवला. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसरी घेतली. नो बॉल आणि फ्री हिटचा इशारा देखील गोलंदाजाला दिला जातोय. येस, डेफिनेटली आता फलंदाज आक्रमण करण्यासाठी सज्ज राहतील. स्ट्रायकिंग एंडवरती राहुल रेपे. नो बॉल आहे. फिल्डिंग तुम्ही चेंज करू शकत नाही. प्लेयर एक्सचेंज करू शकत नाही. बॉलर तयार. लॉफ्ट केला. यावेळी फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पकडला जाईल कॅच. विकेट नाही, कारण फ्री हिट बॉल होता. येस, आम्ही देखील पाहतोय. सर्वांचे लक्ष आमच्याकडे आहे का? हे सर्वांचं लक्ष जरूर आमच्याकडे आहे. बॉलर तयार होत आहेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. यावेळी पहा बॉल चालला अगदी डिक्लेअर झोन. पंच दर्शवतात सिंगल मिळेल. एकच धाव. एकने धावसंख्या पुढे सरसावत असताना 33 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. अगदी पाहायला गेलं तर चौथं षटक प्रगतीपथावरती आहे आणि आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. येणारे अजूनही या षटकातील 3 बॉल शिल्लक आहेत. निश्चितच चांगली धावसंख्या उभारावी लागेल. पहिल्या मॅच मध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका सुधाराव्या लागतील. बॉलर निघालेत पुन्हा एकदा अमोल. यावेळी लॉफ्ट केलाय. काय फटका सजवलाय. अप्रतिम स्ट्रोक. जणू आकाशांची उंची मोजतोय की काय, अशा प्रकारचा फटका. चर्चा केली गेली होती ज्योतिबा यांना स्ट्राईक मिळाली तर ते देखील सांगू शकतात मी थांबणाऱ्यातला नाहीये. मला माझ्या संघासाठी धावा बनवायच्या आहेत. धावांचा डोंगर मला उभा करायचा आहे. माझे आतापर्यंत 4 विकेट ज्या टीमचे कोसळलेल्या आहेत त्या मला भरून काढायचे आहेत. आलेला षटकार. धावसंख्या 39 आकड्यावरती. 39 रन्स ऑन दी बोर्ड. ओहो हो, यावेळी पहा ड्राईव्ह केला. सिंगल मिळेल. संयम ठेवला. ओव्हरची पाहायला गेले तर रणनीती आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय आणि येणारा अंतिम बॉल असेल गोलंदाज अमोल यांचा. 40 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंड बॅटर पुन्हा एकदा राहुल रेपे.
ओहो हो, एक अगदी क्लास शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आणि पाठीमागे चालला डिक्लेअर झोन. सिंगल मिळतीये. ओव्हरची होईल समाप्ती. आणि पाहायला गेले तर आतापर्यंत 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 41 धावा. 41 रन्स ऑन दी बोर्ड. यस, पाठीमागे बॉल यस आलाय. यावेळी उडवलाय. फटका हवेमध्ये आहे. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पकडला जाईल. कॅच. ज्योतिबा. एक मोठी विकेट. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील. मंजुनाथ. तब्बल पाहायला गेले तर आतापर्यंत विकेट गमावलेले आहेत. टीम मुजावर ब्रदर्स संघाने 5 विकेट गमावलेत. अमोल यांचं कौतुक करावं लागेल. अफलातून गोलंदाजी. लाजवाब. 41 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. शरीफ आलेत. पहिल्याच बॉलवरती त्यांनी देखील विकेट प्राप्त केली आहे. चांगली गोलंदाजी राहते. नवीन फलंदाज मंजुनाथ. हो, यावेळी पहा दिशा खराब आहे. पंच दर्शवतायत हा वाईट बॉल आहे. यस, वाईट आहे. आणि टीव्ही अंपायर चेक करू का? येस, ओके. टीव्ही अंपायर आता जोडले जातील. आता चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर्स देखील जोडली जातील. ती पाहायला गेलं तर पाठीमागे बॉल लागलाय का, हे प्रश्नचिन्ह आहे. येस, येस, वाईट. फक्त वाईटची धाव धरली जाईल. सेफ आहेत. पाठीमागे बॉल डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झालेला नाहीये. स्पर्श सुद्धा नाहीये. म्हणजे एकच धाव मिळेल वाईटची. बॉलर तयार. पुन्हा एकदा शरीफ. ऑन स्ट्रायकिंग एंड बॅटर तयार आहेत. फलंदाजी ट्रॅकवरती. मंजुनाथ सज्ज होत आहेत. गतीमध्ये परिवर्तन केलेला बॉल. चांगला चेंडू पंचाकडे अपील आहे. उचलून धरली आहे. फेटाले. पंचांनी सांगितलंय पूर्णपणे दाद नाकारली आहे. हो, यावेळी पहा अगदी ऑफ साइड, ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये धाव ऍड होईल. पुन्हा एकदा थोडीशी दिशाहीन गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना कुठेतरी जमेची बाजू घेता येत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. हो, आणखीन एक चांगला बॉल. काय गोलंदाजी करतायत.
शरीफ नावाची चर्चा आता होतीये. अप्रतिम गोलंदाजी. एक वाईट एक डॉट, एक वाईट एक डॉट. पहिल्या बॉलवरती विकेट आली होती. त्यानंतर हे समीकरण आपण पाहतोय. 43 धावा. गोलंदाज तयार होत आहेत. यावेळी आता हा खेळाडू जास्त वेळ शांत थांबू शकत नाही. चेंडू सीमारेषा पार 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 षटकार. 6 धावा. या बॉलवरती तुम्ही पाहू शकाल काय फटका सजवला. रिप्ले ऍक्शन मध्ये देखील दाखवलं जाईल फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून. अगदी रनर मध्ये आलेला बॉल ऑन द राईट स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार षटकार. धावसंख्या पाहिलं तर 49 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. चांगली बॅटिंग करतोय आता मुजावर ब्रदर्स संघ. आता एक मोठा फटका आल्यानंतर मात्र आत्मविश्वास लेवल वाढली असेल. पाहायला गेले तर आतापर्यंत 5वं षटक प्रगतीपथावरती असताना उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉल तयार होत आहेत. शरीफ पुन्हा एकदा निघाले. ओव्हर द विकेट करून राईट आर्म स्विचचा मानस ठेवला होता. लगाता आबाद नाही तो बर्बाद. इस बार बर्बाद हो गए. फलंदाज बाद. काठी काढली आहे. विकेटचं पतन. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. हे करण्याची गरज होती का? एक मोठा फटका आला. आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी असं झाले समीकरण. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बाद. पाहायला गेले तर विकेट प्राप्त झाली आहे. आणखीन एक फलंदाज बाद. विकेट प्राप्त झाली आहे. तब्बल 6 विकेट्स. 49 धावा धावफलकावरती. नवीन बॅटर येत आहेत. लेफ्ट हँडेड फलंदाज ऑन स्ट्राईक सौरभ माळी. पहिलाच बॉल पाडेल बॉल होता. अगदी लोवर फुल टॉस. आक्रमण करता आलेलं नाहीये. दिशा दिली. बॉलला सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा मानस ठेवला जातोय परंतु घेता येणार नाहीये कारण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मिळतीये. धावसंख्या 50 या आकड्यावरती. 50 रन्स ऑन दी बोर्ड. टीम मुजावर ब्रदर्स. चांगली धावसंख्या. अगदी पाहायला गेलं तर आतापर्यंत 6 विकेट झालेत. 5 ओव्हर समाप्त झालेत. येणारे 3 षटक आहेत. अभिषेक येणाऱ्या 3 षटकामध्ये जर चांगली फायटिंग बॅटिंग केली ना तर मुजावर ब्रदर्स संघ देखील चांगल्या धावसंख्येवरती उभारू शकतोय. 6 विकेट्स गमावलेले आहेत परंतु आता जमेची बाजू येणारे बॅटर घेतील का? गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज देखील सज्ज होत आहेत. बॉलर नेम अमोल. पहिला बॉल पहा. यावेळी पहा चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी अलॉंग दी कार्पेटने क्षेत्ररक्षक येत आहेत. मिड विकेट वरून अगदी जमिनीला गुदगुल्या करत बॉल पोहोचला. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल मिळतीये. एकच धाव प्राप्त केली जाते. बोलो तयार. लॉफ्ट केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार. आक्रमण व्हायला सुरुवात झाली. अभिषेक चर्चा केली एखाद्या फलंदाजाने जर जमेची बाजू घेतली आक्रमण केलं तर संघासाठी चांगली धावसंख्या उभारू शकतोय. 57 धावा आतापर्यंत धावफलकावरती. गतीमध्ये परिवर्तन केलेला बॉल बॅटचा स्विंग अगदी फ्लो मध्ये फिरला. तदनंतर मात्र यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. डिक्लेअर झोन आहे पंच दर्शवतील.
येस, पाठीमागे जे आमचे प्रेक्षक आहेत थोडंसं पाठीमागे सरकवून घ्या प्लीज. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. डायरेक्ट हातामध्ये सोने पे सुहागा. डायरेक्ट हातामध्ये कॅच दिला. कॅच दिला की काय असं वाटायला लागलंय. गेला असं म्हणता येणार नाहीये. सरळ ड्राईव्ह केला होता. क्षेत्ररक्षकाला पाहिलं होतं की नाही आणि डायरेक्ट हातामध्ये कॅच. फलंदाज होत आहेत बाद. 7वी विकेट माघारी. काय यार चाललंय मैदानात मध्ये. पूर्णपणे फलंदाजाची स्थिती आपण पाहिली ना, अक्षरशः ज्या प्रकारे अगदी एखादा पावसाळा असतो आणि तिथे मात्र दरी पावसाळ्यामुळे कोसळली जाते, त्याच प्रकारे संघ कोसळतोय. तब्बल 7 विकेट्स गमावलेल्या आहेत. डबल कावरती धावा तुम्ही पाहू शकाल. 58 धावा लगावल्या गेल्यात. 58 रन्स ऑन दी बोर्ड. न्यू बॅटर येतात मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील बॅटिंग करण्यासाठी इन ॲट नंबर 8 वरती. सलमान. नवीन फलंदाज सज्ज होत आहेत. सलमान बॅटिंगसाठी. ऑन स्ट्रायकिंग एंड वरती पाहताय सलमान. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सौरभ. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. स्वतः बॉलर फॉलो थ्रो मध्ये स्वतःच्या पकडला जाईल कॅच. 8वी विकेट चालली आहे माघारी. या मॅच मध्ये पूर्णपणे पाहायला गेलं तर टीम मुजावर ब्रदर्स संघ कुठेतरी बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. चांगला परफॉर्मन्स करत होते. अगदी मिडल ओव्हर मध्ये पाहायला गेलं तर आक्रमण होत होतं, त्यानंतर मात्र डगमगले. विकेट्स प्राप्त झाल्या आणि तब्बल पाहायला गेलं ना तर 8 विकेट्स गमावलेत. 58 धावा धावलकावरती. नवीन फलंदाज देखील लगेच येतील मैदानामध्ये. वेदांत. येस, वेदांत नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. राईट हँड बॅटर वेदांत कालेकर. ऑन स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज. गोलंदाज तयार अमोल. हो सेन्सिबल क्रिकेट. ड्राईव्ह केला पूर्णपणे. अगदी पुश केलं आणि खुश झाले. पहिला बॉल पुश. मनामध्ये खुश झाले असतील, परंतु भाई पुश करके नाही चलेगा. आक्रमण करावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. बॉल तयार. यावेळी लॉफ्ट केलाय. फटका पॉवरफुल आहे. फटक्यामध्ये पॉवर मिळतीये. पॉवर जनरेट केली आहे. टायमिंग, क्लास आणि ट्रान्सफरन्स. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. षटकार मिळाला आहे. 64 धावा धावलकावरती लगावले गेले. अगदी 8 विकेट्स जरी गमावले असल्या तरी मात्र संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावतीये. चांगली बॅटिंग होती. बॅटिंग टीमचं कौतुक करावं लागेल. तब्बल पाहायला गेलं तर बॅटिंग करत असताना धावसंख्या आता धावलकावरती 64 धावा. याच प्रकारे आक्रमण राहिलं तर संघासाठी एक चांगला उच्चांक स्कोर बनू शकतोय. 7वं षटक प्रगतीपथावरती. यावेळी पहा बॉलची एज, पाठीमागचं क्षेत्र. मॅच बॉल आलाय. पंच मॅच बॉल आलाय. पाठीमागे गेलेला बॉल देखील घ्या. याच विनंती असेल प्रेक्षक, आपण बॉल घ्या. हो यावेळी नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. बॉल अगदी क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतायत. दरम्यान तिथे दुसऱ्या धावेचा मानस. रनआउटची संधी आणि यावेळी 2 धावा अगदी कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही पाहताय. चांगला खेळ होतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. मुजावर ब्रदर्स संघ जाऊन पोहोचलाय 67 या आकड्यावरती. 67 रन्स ऑन दी बोर्ड. याचा 6, 7, 8 असा आकडा तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. 67 धावा लगावल्या गेल्यात. 8 विकेट्स गमावलेत. 6.3चा खेळ आतापर्यंत झालाय. सौरभ माळी ऑन स्ट्रायकिंग एंड वरती लेफ्ट हँडेड फलंदाज. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती तुम्ही पाहू शकाल वेदांत कालेकर.
ओहो हो, यावेळी टप्पा पडल्यानंतर दुसरी घेणारा बॉल होता. पंचांकडे अपील आहे, उचलून धरली आहे. अपील मध्ये उत्साह आहे, परंतु पंचांनी फेटाळून लावलंय. नाही, यावेळी सांगितलं जात आहे पंच बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल आलाय. आक्रमण केलंय यावेळी, पहा या खेळाडूने सांगितलंय. षटकाराने मात्र गोलंदाजाला उत्तर दिलंय. आलेला षटकार तुम्ही पाहताय. उत्तुंग स्ट्रोक, भरारी घेणारा हा फटका. चेंडू सीमारेषा पार, षटकार. काय फटका सजवला. अगदी रनर मध्ये बॉल आलेले फटके कोणताही फलंदाज या मैदानावरती ठेवत नाही. या मैदानामध्ये सरळ पाठवून देतोय, जा बॉल घेऊन या, मी तयार आहे. आमचा पॅटर्न वेगळा आहे. ठोके का. ओहो हो, स्वीप केलाय. सिंगल मिळेल डिक्लेअर झोन मध्ये. एकने धावसंख्या पुढे सरसावत असताना धावफलकावरती धावा लगावल्या जातील. 74 धावा. 7 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 74 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. येणारा अंतिम षटक असेल जे डेथ ओव्हर, आणि या षटकामध्ये निश्चितच मुजावर ब्रदर संघाकडून आक्रमण केलं जाईल. अगदी तुम्ही जोडी देखील स्क्रीन मैदानामध्ये पाहताय. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना फलंदाज वेदांत आणि सौरभ ही जोडी तुम्ही पाहताय. काय बॅटिंग करतायत, जबरदस्त. चला वेळ घेऊ नका, लगेचच पाणी द्या खेळाडूंना आणि लगेचच मॅच सुरू करा. एक षटक बाकी आहे, नंतर इनिंग ब्रेक होणारच आहे, त्यामुळे आपण जास्त वेळ घेऊ नका. बॉलर नेम आमच्यापर्यंत कळवायचा आहे. बॉलर नेम संदीप. येस, ओके. संदीप आलेले आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज होत आहेत अंतिम षटक हाताळण्यासाठी. एक लिजेंड खेळाडू, अनुभवाची शिदोरी या खेळाडूंकडे फार आहे आणि अनुभवाचा परफॉर्मन्स आज दाखवावा लागेल. 74 धावा धावफलकावरती पाहत व येणारा अंतिम षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. अंतिम षटक म्हटलं तर सातत्याने हाणामारी केली जाते. तोडफोड कार्यक्रम या षटकामध्ये केला जातो आणि तेच आता पाहिलं जाईल. स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहू शकाल सज्ज होत आहेत फलंदाज. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज आहेत सौरभ. स्ट्रायकिंग एंड वेदांत कालेकर. या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. आता आक्रमण करावं लागेल, कारण मुवमेंट आणि सिच्युएशन प्रमाणे तुम्हाला आक्रमण करावं लागेल. बॉलर तयार, संदीप खवरे. खवरे पहिला बॉल, लेफ्ट आर्म. पहिलाच बॉल खोदून गेला, ड्राईव्ह केलाय, जमिनी लगत गुदगुल्या करत बॉल चालला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षण तैनात आहे, फेकी चांगली होईल, मात्र सिंगल घेतली जाईल. स्ट्राइक रोटेट होते ही आहे खेळाडूवरती, कारण सौरभ माळीच्या बॅट मधून आतापर्यंत 8 बॉल 18 वैयक्तिक धावसंख्या आली आहे. 75 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावण्यामध्ये यशस्वी झाला आहे मुजावर ब्रदर्स संघ. येणारे 5 बॉल शिल्लक आहेत. या 5 बॉल वरती निश्चितच अटॅक केला जाईल. तब्बल पाहायला गेलं तर 8 विकेट गमावलेत आणि ही धावसंख्या जबरदस्त. यार काय परफॉर्मन्स राहतोय, प्रत्येक जण येतोय, एक मोठा फटका खेळतोय, माघारी जातोय. हो, यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती अगदी पाहायला गेलं तर यॉर्कर लेंथ आणि त्यानंतर मात्र खोदून काढला फलंदाजाने. वेदांतने सिंगल मिळाली, स्ट्राइक रोटेट झाली आणि स्ट्राइक वरती सौरभ. हो, यावेळी काय फटका सजवलाय, जणू ढगात लाइटिंग लावतोय की काय, अशा प्रकारचा हा फटका. चेंडू सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. ही आहे आमदार प्रीमियर लीग आणि आमदार प्रीमियर लीग मध्ये असेच खेळाडू जोडले गेलेत जे अक्षरशः स्वतःला सिद्ध करण्यासाठी या प्लॅटफॉर्म वरती आज उतरलेत. आणि तुम्ही पाहू शकाल सौरभ माळीचा हा फटका, षटकार आलाय, 6 धावा. धावफलक 81 आकड्यावरती. बॉलर तयार होत आहेत. हो, यावेळी पहा चांगला चेंडू अगदी खोदून काढलाय, सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, तो मे समीकरण. यस, आता विकेट सॅक्रिफाईस केली जाते. ते फलंदाज यस टीव्ही अंपायर DRS.
येस पण सर रनआउट साठी आहे का? येस ओके येस. आता आमचे एटीव्ही अंपायर देखील चेक करतायत. नदीम शहा सर. यस पंचांनी सांगितलंय इथे फलंदाज बाद आहेत. वेदांत हा खेळाडू बॅक टू दी पवेलियन परतावेल. विकेट प्राप्त झाली. कुठेतरी विकेट सॅक्रिफाईस करायची होती. सौरभला स्ट्राईक वरती आणायचं होतं. अगदी संयम ठेवला होता. वेदांतने देखील थांबला होता तो स्क्रीन अगदी पॉपिंग क्रीज मध्ये. कुठेतरी बॅट थोडीशी हलकी हवेमध्ये होती. दरम्यान बॉल अगदी एसटी वरती विसावला आणि विकेट प्राप्त झाली. फलंदाज वेदांत बाद. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सौरभ सज्ज होतील स्तब्ध स्थितीमध्ये आणि न्यू बॅटर आता मैदानामध्ये येतील. अंतिम विकेट सुधीर. विचार केला तर आतापर्यंत 4 बॉल झालेत. येणारे उर्वरित या इनिंग मधील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज देखील तयार होत आहेत. बॉलर अगदी जमेची बाजू घेताना प्रयत्न राहतोय परंतु कुठेतरी आक्रमण देखील केलं जात आहे संदीप खवरे यांच्यावरती. एसके येणारे 2 बॉल स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज सज्ज. सुधीर ऑन स्ट्राइक. बॉलर तयार. लेफ्ट आर्म आक्रमण केलंय यावेळी समोरच्या दिशेने. दे धडक बेधडक फटका आहे अगदी कडक 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 कडक. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. काय आक्रमण झडवलं. आल्या आल्या मात्र गोलंदाजावरती अटॅक केला. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचलीये 88 आकड्यावरती. 88 रन्स ऑन दी बोर्ड. मुजावर ब्रदर संघ काय बॅटिंग चालू आहे. अगदी अभिषेक आपण पाहिलं ना 9 विकेट्स गमावलेत परंतु धावसंख्या काय बॅटिंग केले यार अफलातून. एवढ्या विकेट्स गमावलेल्या आहेत आणि एवढी धावसंख्या धावफलकावरती. म्हणजे प्रत्येक खेळाडूचं जे योगदान आहे ना. येत आहेत एक मोठा फटका दुसरा मोठा फटका मिळतोय. विकेट गमावतायत ठीक आहे चल दुसरा आणि 2 येत आहेत आक्रमण करतायत. आणखीन एक मोठा फटका समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात. कॅच. फलंदाज बाद. अंतिम बॉल वरती मिळाली विकेट आणि धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 88 आकड्यावरती आणि 89 धावांचं टार्गेट सेट केलं या मॅच मध्ये. टीम बॅटिंग करत असताना मुजावर ब्रदर्सच्या टीमने बीपीसी पेट्रोलिंग या टीमला. पहा वातावरण अगदी थोडंसं पाहायला गेलं तर शांत पाहायला मिळत आहे. हॅलो पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंगच्या अखेरीस तुम्ही पाहू शकाल संघाची धावसंख्या मुजावर ब्रदर्स संघ जाऊन पोहोचला बॅटिंग करत असताना 88 धावा आणि 89 धावांचं लक्ष्य. येस लगेचच पुढील इनिंगकडे आपण वळणार आहोत. पुन्हा एकदा तुमच्या समवेत हिंदी कॉमेंटेटर तुमच्या समेत जोडले जातील. अर्थातच मुकेश भाट सर. त्यांचं समालोचन तुम्ही ऐकाल जशी सेकंड इनिंगला होईल सुरुवात. त्यांचं सुमधुर समालोचन तुम्ही पाहू शकाल आणि या स्पर्धेचा तुम्ही देखील आनंद घ्या. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आमदार प्रीमियर लीग चा हा दुसरा दिवस आणि 4थी मॅच आणि 4थ्या मॅच मधील दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. येस मुकेश भाट सर तुमच्या समेत जोडले जातील. हिंदी समालोचन. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील मानाची स्पर्धा अर्थातच आमदार प्रीमियर लीग.
और नमस्कार दर्शक, सभी दर्शकों का मैं स्वागत करता हूं सबसे पहले। और चलते दूसरी विनिंग की ओर। और जहां तक इस मैच का सवाल है, भाई दोनों टीमों के लिए जीत काफी जरूरी है। अभी भी दोनों टीमों के 2 अंकों का अभी भी इंतजार है। और पहले बल्लेबाजी करते हुए रन बनाए, देखिए मुजावर ब्रदर्स की इस टीम ने 88 रन, विन द मैच 89 रन। और चलते मैदान पर आंखों देखा सुनाने के लिए मैं मुकेश जी भाट निकल पड़े, दोनों बल्लेबाज शुरुआत दिलाने के लिए। 89 रनों की जरूरत। संदीप खौरे और जितेंद्र रहेंगे स्ट्राइक पर। पहला ओवर संदीप खौरे और पहला ओवर लेकर आएंगे सौरभ माली पहला ओवर करने के लिए। देखना होगा ये क्या आसान होगा ये चेस करने के लिए। और पहले ओवर की पहली गेंद पर उठाकर खेल दिया, मगर खिलाड़ी को सीधे चुना वहां पर। पहला विकेट का पतन होता हुआ। शॉट तो काफी अच्छे से खेला था, मगर जो दूरी तय करनी चाहिए थी वो दूरी नहीं तय कर पाए। जितेंद्र चलते बने डगआउट। जितेंद्र आए राम गए राम, टाटा बाय बाय। पहला विकेट गवा बैठे वहां पर पेट्रोलिंग स्पोर्ट्स की टीम रेड जर्सी। पहली गेंद पर लंबी हिट लगाने का प्रयास करने गए, मगर जो टाइमिंग करनी चाहिए थी वो टाइम नहीं कर पाए। निकल पड़े विजय। वन डाउन के रूप में विजय कांबळे वन डाउन के रूप में पहली सफलता दिलाई इस गेंदबाज ने। विजय कांबळे स्ट्राइक पर। उड़ाया और एक और विकेट। इतनी खराब बल्लेबाजी। पेट्रोलिंग स्पोर्ट्स मुझे कुछ समझ में नहीं आ रहा कि भाई ये चल क्या रहा है। छोटा लक्ष्य से चेज करना है, एक के बाद एक, 2 गेंदें 2 सफलताएं बैक टू बैक। विजय कांबळे आए, विजय कांबळे गए, टाटा बाय बाय। खराब शॉट खेल गए। हैट्रिक बॉल, हैट्रिक चांस। योगेश हैट्रिक चांस। ये बैकफुट में गया, कट किया इसे वहां पर और डिक्लेयर के तौर पर एक ही रन मिलेगा। आमदार प्रीमियर लीग, आमदार चषक डॉक्टर राहुल आवाडे साहब के नाम से
काफी सालों के बाद इस मैदान पर 21 नंबर क्रिकेट एसोसिएशन के माध्यम से ये टूर्नामेंट जो आयोजित किया गया, इसके दूसरे दिन का ये मुकाबला, ये मैच, ये कवर ड्राई की अच्छी फील्ड, ये खतरा हो सकता है वहां पर। हाँ ना के चक्कर में वहां पर मना किया स्ट्राइकर ने। योगेश, सही कॉल कहना होगा योगेश द्वारा। पर जब आपकी 2 विकेट ऊपरी क्रम की चली गई तो आपका थोड़ा संयम रखना होगा, पारी को चलाना होगा। यही होती भाई किसी भी टीम की गेम प्लानिंग। योगेश स्ट्राइक पर, ओ अच्छी गेंद थी, ये नीचे रही, बिल्कुल भी गति नहीं दे पाए। और देखिए बल्लेबाज कितने पीछे हट गए थे गेंद के लाइन से, और इसी के चलते ये गेंद डॉट करने में कामयाब हुए। ये दिशाहीन गेंद करके लेग स्टंप के बाहर की तरफ लहराती हुई गेंद थी, वाइड करा दी गई। वाइड बॉल, फिलहाल पहला ही ओवर चल रहा है, 2 विकेट काफी जल्दी चली गई, एक के बाद एक। इसके बाद योगेश स्ट्राइक पर, ये टॉप एज लिया, हवा में गेंद है, विकेट। एक और विकेट का पतन होता हुआ, तीसरा विकेट गवा बैठे। एक ही ओवर में 3 विकेट। वाह भाई वाह, क्या कमाल की गेंदबाजी। 3 विकेट चली गई है। अब दबाव जो है वो पूरी तरह बल्लेबाजों के ऊपर, प्रेशर। तीन विकेट गवा बैठे पहले ही ओवर में। चलो भाई, समय काफी कीमती है कमेटी के लिए। मुजौर ब्रदर्स कैप्टन, भाई बैट्समैन मैदान के ऊपर है, विकेट के ऊपर, अंपायर बोलिए उनको, लाइव टेलीकास्ट चल रहा भाई। अमोल सर, अमोल भोजने, महाराष्ट्र के बड़े खिलाड़ी अमोल भोजने जी, बिल्कुल गणेश मल के, महाराष्ट्र में काफी बड़ा नाम है अमोल भोजने। पहले मैच में कुछ खास नहीं कर पाए थे, मगर इस मैच में इनकी जो शमशेरी है, क्या आज धार लगाकर मैदान पर उतरे होंगे अमोल भोजने। नॉन स्ट्राइक पर, ये किनारा लिया वहां पर और ये डिक्लेयर, एक ही रन। बॉलर नेम लल्लन, ये दूसरा ओवर लल्लन द्वारा। वो अंदर आती भी गेंद थी एक। ये अच्छा शॉट है, ये गेंद जाएगी भाई सीधी तारामंडल में, ये मिल जाएंगे 6 रन।
ये हवा में गेंद, ये मिस कर गए, वहां पर थोड़े पीछे रह गए। फिलहाल दूसरा ओवर चल रहा है। मैंने इसी का जिक्र किया था कि जब आपके 3 विकेट काफी जल्दी ऊपरी क्रम के चले गए तो आपके मिडिल ऑर्डर के खिलाड़ियों को जुम्मा उठाना होगा और पारी को संभालना होगा। अमोल भोजनी सर की स्ट्राइक पर ललन की अगली गेंद। ये कट गया पॉइंट की दिशा में, वहां पर बड़े आसानी से सिंगल बटोरते हुए। पटकी हुई गेंद फिर से पॉइंट में कट किया इसे। एक ही रन डिक्लेयर। 2 ओवर खत्म हो गया। 2 ओवर के बाद रन बने हैं 3 विकेट के नुकसान पर 12 रन। शुरू के 2 ओवर खत्म हो गए, रन बने 12 रन। रन बने 12 रन। दो ओवरों के बाद रन बने 12 रन। यहां से 2 ओवर खत्म हो गए। तीसरा ओवर। कालिदास को लेकर आया तीसरा ओवर करने के लिए और अमोल भोजनी ये स्ट्राइक पर। ये तीसरा ओवर। ये कवर्स में खेल दिया, एक हाथों से वहां पर हल्की से मिसफिट हुई और ये गेंद निकलती हुई वहां पर तेजी से और स्टॉप किया। और जब तक थ्रू करते बड़े आसानी से 2 रन बटोरे। कालिदास फिलहाल तो दोनों बल्लेबाज स्ट्राइक रोटेट कर रहे हैं। भाई थर्ड अंपायर ये सिग्नल आ गया कि चेक जरूर करेंगे कि वहां पर क्या गेंद लाइन से टच हो गई थी। भाई कुछ ना कुछ हरकत जरूर हुई 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 होगी वहां पर। क्या चौका है या नहीं, ये चेक करेंगे जरूर। नहीं है भाई। कालिदास की अगली गेंद। अमोल स्ट्राइक पर। तीसरा ओवर चल रहा है। ये ऑफ स्टंप के बाहर की तरफ जाती हुई ये वायर करा दी जाएगी। अतिरिक्त रन।
और शॉट है, उठाकर खेल दिया इसे, मानो कमान में से तीर निकाल दिया भाई। क्या शॉट, टाइमिंग शॉट, क्लियर शॉट, जिसकी इस वक्त जरूरत थी। भाई ऐसे ही बल्लेबाजी करने के लिए जाने जाते पूरे महाराष्ट्र में अमोल भोज ने। मैंने इसी का जिक्र किया था कि आज इनको भर कर आना होगा। ये भली बातें जानते हैं कि इस मैच की कितनी बड़ी अहमियत है, बड़ा मैच है। फ्लैट शॉट, वहां पर विकेट गवा बैठे, वहां पर पॉइंट की दिशा में खिलाड़ी वहां पर तैनात थे। फ्लैट शॉट खेल गए पॉइंट में और विकेट गवा बैठे। चौथा विकेट का पतन होता हुआ। वो बॉली गेंद कट करने गए पॉइंट की दिशा में, अमोल को चलता किया। कालिदास के खाते में सफलता। क्या बढ़िया वापसी की कालिदास ने, पहले छक्का खाया वहां पर, फिर उसके बाद थोड़ी सी दूर रखी गेंद और फ्लैट शॉट खेल गए थे। अमोल न्यू बैट्समैन। कालिदास की अगली गेंद, ये फुल टॉस लिया, बाबर करेक्ट शॉट, शॉट लॉक अप एरिया। ये डायरेक्ट थ्रो है, ये डायरेक्ट थ्रो है, ये दे दिया भाई। सुप्रीम कोर्ट की तरफ ये चला गया ये सिग्नल। ये क्या होगा, क्या रेड सिग्नल आएगा या ग्रीन सिग्नल? भाई इसी का तो इंतजार करने के लिए भाई यहां पर दर्शक बैठे हैं। क्या सिग्नल आएगा? थर्ड अंपायर यहां पर मौजूद है। नॉट आउट, नॉट आउट। ग्रीन सिग्नल है तो काफी तेजी से दौड़ लगाई। भाग्य का साथ कहना होगा वहां पर। सर डिक्लेयर है। कालिदास की अगली गेंद, अगर यहां से ये दो जनाब खेल गए, क्या वापसी कर पाएगी पेट्रोलियम की टीम, रेड जर्सी? ऑफ स्टंप ब्लॉक होल की भी गेंद, अच्छी गेंद थी ये। कालिदास इस ओवर की आखिरी की गेंद, ये टाइमिंग देखिए, ये संपर्क देखिए, कमाल का शॉट खेला है, भेज दिया सीधे स्टैंड में 6 रनों के लिए। और इस वक्त इसकी जरूरत भी थी। क्या बढ़िया टाइम किया, तब्दीली किया इसे सीधे जन समुदाय में। यहां से 3 ओवर खत्म हो गए, 3 ओवर के बाद रन बन गए हैं 28 रन। The 28 runs, 3 overs complete.
3 ओवरों के बाद 28 रन। 30 गेंदे 61 रन। यहां से पेट्रोलिंग को अगर ये मैच अपने नाम करना है तो 30 गेंदे 61 रनों की जरूरत। 30 गेंदे 61 रन, यानी कि हर गेंद पर 2 रनों की जरूरत है। भाई ऐसा देखा जाए तो भाई ये तेज क्रिकेट का कोई मुश्किल काम है नहीं। 30 गेंदे 61 रन, आप ये मैच पूरी तरह फंसता हुआ। दोनों टीमों के अभी भी ये टाइम नहीं कर पाया। वहां पर बल्ले का भारी किनारा लिया डीप थर्मैन की दिशा में, डिक्लेयर के तौर पर केवल एक ही रन। भाई दे दीजिए एक गेंद दर्शकों में से कोई। ले लीजिए दूसरी गेंद। चौथा ओवर चल रहा है। ये फाइनल एरिया में उठाकर खेल दिया। गेंद कहां पर लैंड होगी? भाई वहां पर जाएगी जहां इस गेंद को जाना चाहिए था। ये 6 रनों के लिए निकल गई। मैंने इसी का जिक्र किया कि कोई मुश्किल काम है नहीं। जरूर शुरू में विकेट्स गंवाए, मगर उसके बाद पारी को पकड़ के रखा है। प्रेक्षकांना विनंती आहे बॉल द्यायचा जरा। ये लीडिंग एज, एक और विकेट। किनारा दे बैठे, जगह बनाकर खेलने का प्रयास करने गए, एक और विकेट का पतन। न्यू बैट्समैन शरीफ, नए बल्लेबाज शरीफ। बाएं हाथ के खिलाड़ी जो है वो एक छोर से मानो विकेट के ऊपर चिपक गए हैं, मगर साथ निभाने वाले जो खिलाड़ी जा रहे हैं एक के बाद आए राम गए राम का ही काम कर रहे हैं। भाई ऐसा नहीं होता क्रिकेट में। जब आपके साथी एक छोर से अच्छे से खेल रहे हैं तो आने वाले जाने वाले बल्लेबाजों का काम यही होना चाहिए कि उन्हें स्ट्राइक पे लाया जाए। भाई इतनी, ये देखिए बड़ा मंच है, इतनी बड़ी बड़ी टूर्नामेंट खेलते हैं खिलाड़ी। ये डीप पॉइंट में खेल दिया, वहां पर केवल एक ही रन। शरीफ कप्तान साहब, कप्तान साहब क्या कप्तानी पारी खेल पाएंगे? ये बढ़िया कट किया, इसे पॉइंट की दिशा में निकल पड़े। यस नो, थोड़ी हड़बड़ाहट। डॉक्टर राहुल आवाड़े, आमदार चषक। करारी धूप, दोपहर के सत्र का यह मैच। ललन की अगली गेंद, उठाकर खेल दिया वहां पर। 2 खिलाड़ी गेंद के नीचे, वो टेकन। जो सेट बैट्समैन थे वो चलते बने। लेफ्ट आर्म बल्लेबाज, एक और विकेट। मुश्किल परिस्थितियां। जरा प्रेक्षकांना विनंती आहे, बाहेर गेलेलं ते बॉल जरा द्यायचा आहे।
योगेश कळंत्रे नए बल्लेबाज गए बल्लेबाजी के लिए। चार ओवर खत्म हो गए। 4 ओवरों के बाद रन बन गए हैं 37 रन। योगेश कळंत्रे और अब मेरे साथी यहाँ पर सीधा प्रस्थान करने के लिए आएंगे आपके सामने मराठी में हमारे करीबी दोस्त आदर्श भाई। मैं उन्हें स्वागत करता हूं मैं उनका। फिलहाल 5वां ओवर मुश्किलें तो पैदा हुई है मगर यहां से योगेश कळंत्रे अगर खेल गए इस खिलाड़ी में वो क्षमता है वो धमक है। योगेश कळंत्रे ये 5वां ओवर ऑफ स्टंप के बाहर की तरफ जाती हुई गेंद वाइड दी जाएगी। ज्योतिबा 5वां ओवर ओ अच्छी गेंद थी। मेरे साथी आगे का हाल आंखों देखा हाल सुनाएंगे। स्वागत करता हूं मैं उनका। इस मॅचकडे वळूयात। अगदी यावेळी पाहायला गेले तर चांगला चेंडू पाहायला मिळाला। अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता ऑफसाइड ऑफ स्टंप छॉप केला। कोणतीही धाव मिळत नाहीये। चांगला चेंडू पाहायला मिळतोय डॉट बॉल येतोय। अगदी पाहायला गेले तर गोलंदाजी करत असताना ज्योतिबा पाटील तुम्ही पाहताय पहिला बॉल वाईट आला होता आणि त्यानंतर मात्र सलगचे 2 बॉल डॉट आलेत। स्ट्रायकिंग एंडवरती शारीफ सज्ज आहेत। 6 विकेट्स गमावले तब्बल आतापर्यंत। येणारे बॉल आहेत 22 बनवायचे आहेत 51 धावा। लॉफ्ट करण्याचा प्रयत्न नाहीये यावेळी पहा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय डायरेक्ट हिटचा मानस राहिला होता। चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूवरती पाहायला गेलं तर अगदी समोरच्या दिशेने खेळला सिंगल धाव मिळतीये 39 धावा धाव फलकावरती लगावले जात आहेत। पाहायला गेलं तर आमने सामने लढत आपण पाहतोय बीपीसी पेट्रोलिंग स्पोर्ट्स विपक्ष मुजावर ब्रदर्स। पाहायला गेलं तर जमेची बाजू ठेवली आहे पूर्णपणे या मॅच मध्ये वर्चस्व गाजवत असताना मुजावर ब्रदर्स संघ बॅटिंग करत असताना अफलातून बॅटिंग आहे। तब्बल पाहायला गेलं तर 89 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये सेट केलं गेलं आणि त्याचा पाठलाग करत असताना बीपीसी संघ पूर्णपणे धोक्याच्या जाळ्यामध्ये अडकलाय। आणखीन एक चांगला बॉल येतोय डॉट बॉल आलाय। काय गोलंदाजी राहते अक्षरशः वर्चस्व निर्माण केलं या मॅच मध्ये। खूप चांगली स्पर्धा तुम्ही अनुभवताय। सातत्याने या स्पर्धेची चर्चा केली जाते। आमदार प्रीमियर लीग ही टॅगलाईन मे खेलेगा आमदार प्रीमियर लीग आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेले तर या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि चौथी मॅच आजच्या दिवसातील आपण पाहतोय। बॉल तयार हो यावेळी चांगला बॉल होता पूर्णपणे पाहायला गेले तर पायावरती ठेवला होता। हलकीशी बॉलला दिशा दिली स्ट्राइक रोटेट होते सिंगल मिळेल 40 धावा। धीम्या गतीने धावफलक पुढे सरसावला गेलाय। बॅटिंग करत असताना कुठेतरी आक्रमण होत नाहीये अटॅक करावा लागेल। या मॅच मध्ये ऑन राहायचं असेल तर तुम्हाला आक्रमण करावं लागेल। येणारे 19 बॉल बनवायचे आहेत 49 लॉफ्ट केला यावेळी समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत बॉल जाईल 1 बाउन्स अगदी डोक्यावर टपली देऊन चेंडू सीमारेषा पार मिळतील धावा 4 चेंडू होतोय फरार येतोय चौकार। या बॉल वरती चौकार आलाय 44 धावा। अशाच प्रकारची बॅटिंग तुम्हाला करावी लागेल कारण अगदी पाहायला गेलं तर सुरुवातीपासून तुमचा ज्या प्रकारे स्टार्टअप हवा होता त्या प्रकारे स्टार्ट मिळालेला नाही आहे आणि अगदी आता सिच्युएशन नुसार तुम्हाला बॅटिंग करावी लागेल। आक्रमण होत आहे धावसंख्या 44 5 षटकांचा खेळ समाप्त झाला 44 धावा धावफलकावरती लॉस ऑफ 6 विकेट्स अगदी 3 धावा एक्स्ट्राज मध्ये धावफलकावरती मिळालेल्या आहेत। धावफलक 44 येणारे आता बॉल शिल्लक असतील 18 आणि 18 बॉलच्या पाठीमागे आता बनवायच्या आहेत धावा 45
18 बॉल 45चं समीकरण. मॅच बनू शकते, मॅच अजूनही ऑन आहे, कारण क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या विजयाचा रिझल्ट तुम्हाला देत नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, तिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि लगेचच नवीन बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आपण पाहायला गेलं तर न्यू बॅटर सज्ज झालेत. ही जोडी ना अगदी या मॅचमध्ये सज्ज झाले ना, ज्या प्रकारे विकेट प्राप्त झाली होती 6वी विकेट, आणि त्यांना योगेश आले होते न्यू बॅटर. आणि योगेश यांचा विचार केला तर 2 बॉल केले, 1 धाव केली आहे. शरीफ यांचा विचार केला तर 6 बॉल केले, 7. म्हणजे संघासाठी जमेची बाजू घेता आलेली नाही आहे. फुल टॉस बॉल होता, परंतु आता पंच देखील दर्शवतील 22च्या स्वरूपात सिंगल मिळेल. 1 धाव धोबलकावरती ऍड होत असताना धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 45 धावा. आता आक्रमण करावं लागेल, मोठे प्रहार चढवावे लागतील, हवाई हल्ले, हवाई सफर करणारे फटके या मॅच मध्ये खेळावे लागतील. बॉलर तयार. पुढचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न नाहीये, कारण खोलवर डब्याचा बॉल होता. अगदी दिशा दिली बॉलला. अगदी पाहायला गेलं तर मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक तैनात होते, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे, कोणतीही धाव मिळत नाहीये. पूर्णपणे या मॅच मध्ये पाहायला गेलं तर मुजावर ब्रदर्स संघाने अगदी जखडून ठेवलंय, जखड निर्माण केली आहे, पकड निर्माण केली आहे या मॅच मध्ये. कारण त्यांना माहिती आहे पहिली मॅच सकाळच्या सत्रामध्ये आपण गमावली आहे, या मॅच मध्ये आपल्याला विजय मिळवायचा आहे. आणि त्याच अनुषंगाने मात्र खेळ करत असताना, बॅटिंग करत असताना दमदार परफॉर्मन्स आणि गोलंदाजीमध्ये देखील फर्स्ट टाकलेत. हो यावेळी पहा कनेक्शन जमलेलं नाहीये, रनआउटची संधी होती, सिंगल मिळेल. चांगला प्रयत्न, 1 धाव ऍड होईल, आणखीन 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. 46 धावा. आक्रमण करावं लागेल. सातत्याने चर्चा केली जाते, तुम्हाला अटॅक या मॅच मध्ये करावा लागेल, कारण वेळ आता निघून गेली आहे. आता सिंगल डबलचा खेळ चालणार नाहीये, तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने तुम्हाला झुकायचं असेल तर आक्रमण करावं लागेल. पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी. काय बॉलिंग चालली आहे मैदानामध्ये, अक्षरशः जखडून ठेवलाय पूर्णपणे. यॉर्कर लेन गोलंदाजी. फलंदाजांना ज्या बॉलवरती मोठे फटके खेळण्यामध्ये अपयश येतं त्याच प्रकारची गोलंदाजी केली जाते. धावसंख्या 47 येणारे बॉल आहेत 14. 42चं समीकरण. मॅच कुठेतरी थोडीशी लांब चालली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे बॅटिंग टीमच्या बाजूने. 14-42. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय ऑन साइडला, सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात. वेटचा कॉल आला आणि ते कॅच पकडलाय. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 7वा. फलंदाज बाद. सात विकेट आतापर्यंत. चांगली गोलंदाजी राहिली आहे टीम मुजावर ब्रदर्स संघाची. येणारे 13 बॉल बनवायचे आहेत 42 धावा. निश्चितच मॅच अगदी पाहायला गेलं तर ज्या प्रकारे बांधणी केली आहे मुजावर ब्रदर्स संघाने, पहिल्या मॅच मध्ये देखील फायटिंग स्कोर झाला होता, परंतु कुठेतरी अपयश मिळालं. हो यावेळी पहा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, कोणती धाव घेत नाहीयेत, कारण अंतिम बॉल आहे. या बॉलवरती मोठा फटका खेळणं जरूर गरजेचं होतं. डॉट बॉल आलाय. ओव्हरची होती समाप्ती. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 47. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलच्या पाठीमागे समीकरण आहे 42 धावांचं. 12 चेंडू 42. अगदी पाहायला गेलं तर सातत्याने चर्चा करतोय आपण कोल्हापूर जिल्ह्यातील खरं तर मानाची स्पर्धा, परंपरेची स्पर्धा आज आपण पाहतोय. अगदी यशाची उंच शिखरे गाठलीत या स्पर्धेने आणि आज दुसरा दिवस आपण पाहतोय. उद्याच्या दिवसामध्ये विचार केला तर एक दमदार खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. अगदी पाहायला गेलं तर संदीप मकवाना डिंगडॉंग टीम पुणे या संघामध्ये खेळत असलेला खेळाडू देखील उद्या या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल.
अगदी नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये आज जोडले गेलेत. तब्बल 6 दिवसांचा क्रिकेटचा थरार तुम्ही अनुभवताय आणि खरोखरच ही स्पर्धा आमदार प्रीमियर लीग सातत्याने चर्चेत आलेली आहे. कोल्हापूर जिल्हा नव्हेच तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा राहिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी नगरीमध्ये हा क्रिकेटचा थरार तुम्ही पाहताय. चांगला चेंडू, यावेळी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. बॉलर आपण पाहू शकाल ज्योतिबा पाटील. पहिलाच बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी. बॅटिंग करत असताना अगदी ज्योतिबा यांचा विचार केला तर फलंदाजीमध्ये फर्स्ट टाकता आलेले नाही आहेत, परंतु गोलंदाजीच्या बाजूने अगदी जमेची बाजू घेतली आहे. हो, यावेळी पहा हलक्याने केला ड्राईव्हचा फटका. अगदी कव्वसला खेळून काढलाय. सिंगल मिळतीये. अगदी चर्चा केली 5 षटक समाप्त झाले तेव्हा. एकेरी दुहेरीने आतापर्यंत तुम्हाला आता खेळ करून चालणार नाहीये. तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी ट्राय करावं लागेल. अपयशाच्या खडकाखाली पाण्याच्या यशाचा झरा जो लपलेला असतो तो तुम्हाला या मॅचमध्ये शोधून काढावा लागेल. मेहनत करावी लागेल. प्रयत्न करावे लागतील. बॉलर तयार. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल. अगदी टप्पा पडल्यानंतर काटा बदलला आणि आलेला डॉट बॉल तुम्ही पाहताय. प्रयत्न करत राहा सातत्याने म्हटलं जातं. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. परंतु तुम्हाला या मॅच मध्ये एफर्ट्स तर टाकावे लागतील. स्वतःला सिद्ध करावं लागेल. पुढचा बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय. बॅटचा बॉलचं कनेक्शन जमत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी राहिली आहे ज्योतिबा यांची. सलगचे 2 बॉल डॉट आलेत. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर सिंगल मिळाली होती. अगदी ड्राईव्हचा फटका कव्हसला पाहायला मिळाला होता. त्यानंतर जे 2 डॉट. ज्योतिबा पाटील 4 बॉल हाताळलेत, फक्त 1 धाव खर्च केली आहे. पुढचा बॉल तयार होत आहेत. पुन्हा एकदा वर विकेट करून राईट आर्म. यावेळी बॅकफुट वरती गेलेत. पंच केलाय. कव्हसला खेळाडू तैनात आहे. तर कॅच. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. 8 विकेट टब्बर मागारी गेल्यात. ज्या प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं ना, बॅटिंग करत असताना मुजावर ब्रदर्स संघाची स्थिती विकेट्सवर विकेट्स येत होत्या, परंतु त्यांचे फलंदाज ज्या प्रकारे काम करून मैदानाच्या बाहेर जात होते, मोठे फटके खेळत होते, आउट होत होते. तू चल मे आया असं पाहायला मिळत होतं. परंतु धावसंख्या अगदी जबरदस्त वेगाने पुढे सरसावली होती. परंतु या इनिंगमध्ये, या सत्रामध्ये आपण पाहिलं ना, दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम विकेट्स गमावत आहेत, परंतु जमेची बाजू घेता येत नाहीये. 8 विकेट गमावल्यात. येणारे बॉल शिल्लक असतील आता इथून पुढे 7 आणि बनवायच्या आहेत 41 धावा. प्रत्येक बॉलवरती आता अटॅक करावा लागेल. ओहो, यावेळी पहा लोवर फुलटॉस बॉल. खुंदी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. डॉट बॉल येईल आणि आता मात्र या मॅचचं समीकरण बदललंय पूर्णपणे. मॅच पाहायला गेलं तर मुजावर ब्रदर्स संघाच्या बाजूने थोडीशी झुकलेली पाहायला मिळते. कारण येणारा अंतिम स्पेशलिस्ट बॉलर तो गोलंदाज कोणती चुकी करणार नाही. 6 बॉल 41. 6 बॉल 6 षटकार जरी लगावले ना या मैदानावरती, या सिच्युएशनला आता, तरी कुठेतरी मुजावर ब्रदर्स संघ जिंकू शकतोय. परंतु अनेक मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत. अनेक मी देखील स्पर्धा मोठमोठ्या कव्हर करताना अगदी बदल होताना पाहायला मिळत असतो. परंतु 6 बॉल समीकरण आहे 42 धावांचं. माफ करा 41. 6 चेंडू 41 धावा. तर या धावा बनवायच्या आहेत. नाही नाही, आता 8 गेले. सहा बॉल आणि बनवायचे आहेत 41 धावा. गोलंदाज तयार होत आहेत पहिला बॉल घेऊन. यावेळी पहा हेलिकॉप्टर लगावला जातोय, खोदून काढलाय. बॉलर तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी करत असताना
शिवदास यांना तुम्ही पाहताय. पहिला बॉल डॉट आलाय. मॅच मध्ये पूर्णपणे दादागिरी दाखवली आहे मुजावर ब्रदर्स संघाने. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. ऑन साइडला खेळलाय. सी कॉर्नरला फेकी चांगली होईल. सिंगल मिळेल. एक धाव घेतली गेली आहे. हा कुठेतरी आता पराभवाचं अंतर सुद्धा कमी करावं लागेल. पराभव आपल्या वाट्याला जरूर आलाय. बॅटिंग करत असताना कुठेतरी जमेची बाजू उचलता आलेली नाहीये. गोलंदाजीमध्ये एफर्ट्स टाकता आलेले नाहीयेत. परंतु पराभवाचं अंतर कमी करणाऱ्या धावा इथून पुढे आता येतील. स्ट्रायकिंग इन शुभम. फुल टॉस बॉल होता. स्टेप आउट झाले होते. अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. अप्रतिम. अफलातून. पूर्णपणे मॅचचं वातावरण शांत झालंय. कारण मुजावर ब्रदर्स संघ मॅच मध्ये ऑन झालाय. ऑन विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय. पुढचा बॉल. यावेळी आक्रमण केलंय जरूर. फटका आता पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडला जाईल कॅच. आणखीन एक विकेट चालली आहे माघारी. फलंदाज होत आहेत बाद. धक्का क्रमांक 9. विकेटचं पतन. आता येणारा फलंदाज पाहायला गेले तर ऑल आउटच्या उंबरठ्यावरती टीम बीपीसी पेट्रोलिंक स्पोर्ट्स संघ. आणि बॉलचा विचार केला तर येणारे बॉल देखील शिल्लक आहेत या मॅच मधील 2. आणि 2 बॉल अगदी पूर्णपणे जास्त धावा बनवायच्या आहेत. तब्बल पाहायला गेलं तर 40 धावा बनवायच्या आहेत. 2 बॉलच्या पाठीमागे 40 धावा. आता पराभूत ठरणारा संघ देखील म्हणतोय पराभवाचं अंतर कमी करणारे मोठे फटके तुम्ही खेळा. यस आक्रमण करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट. येणारा एक बॉल शिल्लक. आता एक बॉल शिल्लक आहे. आणि इथे मात्र पाहायला गेले तर विजयाच्या उंबरठ्यावरती आता विजयाच्या काही अंतर जवळ. आणि यस डेफिनेटली हा बॉल सांगून जातोय विजयी संघ ठरतोय अर्थातच टीम मुजावर ब्रदर्स संघ. हार्दिक अभिनंदन असेल टीम मुजावर ब्रदर्स. हार्डलक बाडलक मानावं लागेल. बॅटिंग करत असताना जमेची बाजू घेता आली नाही. बीपीसी तर खेळाडूने पाहायला गेलं तर सौरभ माडी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. अभिनंदन सौरभ. कम ऑन दी स्टेज मिस्टर सौरभ माडी. काय खेळ केला या खेळाडूने. ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याच्या माध्यमातून आपण पाहिला. खूप चांगली कामगिरी राहिली होती. पाहिला गेलं तर बॅटिंग करत असताना 11 बॉल 25 एक बहारदार इनिंग. डबल 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. आणि गोलंदाजी करत असताना 2 षटक त्याने हाताळले. आणि 4 विकेट्स 4 धावा खर्च केल्या असा सौरभ माडी. मॅन ऑफ द मॅचचा किताब. कम ऑन दी स्टेज सौरभ माडी. काय परफॉर्मन्स राहिला अफलातून. त्याचबरोबर आमचे गणेश मलके यांच्या उपस्थितीमध्ये आपण खऱ्या अर्थाने या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. सर्व खेळाडू विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. मुजावर ब्रदर्स टीम काय खेळ राहिला होता जबरदस्त. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. एक कूलर एअर कूलर. अगदी सध्या पाहायला गेलं तर उन्हाचा तडाखा फार आहे. आणि कूलर अगदी शांत. आता संध्याकाळी सौरभ देखील विचार करेल आज संध्याकाळी आरामात झोप लागेल मला कूलरने. ही हवा मी घेईन. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब सौरभ माडी. अप्रतिम खेळ राहिला. तब्बल पाहायला गेलं तर बॅटिंग करत असताना
अफलातून कामगिरी आणि गोलंदाजी करत असताना देखील जमेची बाजू राहिली अर्थातच सौरभ माळी. माननीय श्री सौरभ माळीकडे देखील आपण जाणार आहोत. अगदी पाहायला गेलं तर ही मॅच फार महत्वाची होती. पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाला होता. अगदी ही मॅच फार महत्वाची होती. या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये तुम्हाला ऑन फील्ड राहायचं असतं तर ही मॅच तुम्हाला जिंकणं फार गरजेचं होतं. त्यासाठी तुमचा परफॉर्मन्स देखील महत्वाचा ठरला होता. प्रत्येक खेळाडूने 100% एफर्ट दिले. मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळतोय. कसं वाटतंय? खूप भारी वाटते. आम्हाला काही करून मॅच जिंकायची होती. तेव्हा आमच्या प्रत्येक प्लेयरनी खूप सपोर्ट केला आम्हाला, त्यामुळे मॅच जिंकलो. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी. मुजावर ब्रदर्स संघ तुम्ही पाहताय आणि मॅन ऑफ द मॅच आता तुम्ही पाहिला सौरभ माळी. चला टॉस कडे देखील आपण लगेचच वळणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस येस, टॉस साठी या मुजावर ब्रदर्स टीमचे कॅप्टन त्याचबरोबर अमर खोत स्पोर्ट्स क्लब खोतवाडी या दोन्ही टीमच्या दरम्यान आपण टॉस घेतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच टॉस साठी या. आपण लगेचच टॉस घेणार आहोत. अगदी अतिथी व्यासपीठाच्या समोर टॉस केला जाईल. महत्वाचा टॉस असेल. अगदी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच समोर या. लगेच आपण टॉस घेतोय. अमर खोत स्पोर्ट्स क्लब खोतवाडी संघाचे कर्णधार त्याचबरोबर मुजावर ब्रदर्स संघाचे कर्णधार आपण देखील या. त्याचबरोबर आमचे खरं तर साथी कॉमेंटेटर अर्थातच मुकेश भाट सरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस घेणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून हिंदी समालोचन आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. येस, मुकेश भाट सर इथे या. आपण लगेच टॉस घेऊया. कॉल कोण करेल? येस, मुजावर ब्रदर्स संघ कॅप्टन कॉल करतील. स्विंग दी कॉइन. येस, छापा कॉल आहे आणि ते काटा आलाय. टॉस जिंकलाय खोतवाडी संघाने आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेचच कळवा. येस, गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि बॅटिंगसाठी मुजावर ब्रदर्स संघाला आमंत्रित केलाय. अगदी छोटासा ब्रेक आपण दिलेला आहे आणि जास्त वेळ न घेता लगेचच आपण या मॅचला सुरुवात करणार आहोत.